तर हा का विषय सगळं तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही व्लॉग एंड पर्यंत बघून घ्या। तर टॉपचा विषय भावांनो, मी तुमचा लाडका व्लॉगर संस्क्या। आज आपल्या बिरोबाची पालखी जाणार होती भक्ताच्या वाड्याला, म्हणून आपण चाललेलो आपल्या बिरोबाच्या मंदिरात। बघू पर्यंत आपण पण आलो की आपल्या बिरोबाच्या मंदिरात। आल्याला घेतलं की मग आपण पण आपल्या देवाचं दर्शन। बाहेर येऊन बघतोय तर काय तिथं अजून पालखी सजवतच होती। तेवढा तिकडे बघतोय तर काय तिथं आपला बोलला बारक्या पोरांना काय 4 ज्ञानाची गोष्ट सांगत होता। ह्यो ज्ञानाची गोष्टी सांगायला सगळे झाले होय। पुढे जाऊन बघतोय तर काय ह्यो लागलेला बारक्या पोरांचं स्नॅप काढून टाकायला। तेवढा तिकडे आपली पालखी पण झाली की सजवून। मग काय देवाची आरती केली आणि आपण पण चालू की ढोलाच्या गजरात भक्ताच्या वाड्याला। मग काय आपण पण आलो की पालखी घेऊन गावाच्या बाहेर आणि चढवली की पालखी ट्रॉली। तिथनं सर आपण आलो आपल्या सावळ सीताच्या भेटीला। देवाची ते भेट घेऊन आपण आलो सर आपल्या मंगोबाच्या देवळापाशी। तेवढ्या तिकडनं आल्या आपल्या बाकीच्या 2 पालख्या पण। मग काय तिथं आपण केली आपल्या 3 पालख्यांची भेट। तोपर्यंत ह्यो वाघ लागलेला इकडे शिड्या मारायला। मग काय तिथनं आपण आपल्या 3 पालखी घेऊन आलो सर मेंढरात। तिथं आलो आपण पण लावलो की आपली पालखी पळवायला। मग काय तिथं पालखी ठेवली आणि आपण पण लावलो की आपल्या देवाची आरती करायला। मग काय झालं की इकडे पण हेडाम चालू। तुम्हाला जर हेडमाविषयी आणि माहिती पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट करा। मग काय त्यानंतर झाला की चालू आपल्या देवाचा प्रसाद पण। तर भावांनो चला या व्लॉग मध्ये एवढं आणि जाता आता कमेंट मध्ये बिरोबाच्या नावानं चांगलं म्हणूनच जावा।